हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज आपण खूप सुंदर अशी हॉटेल स्टाईल पनीर हैदराबादी बघणार आहोत। अतिशय मस्त वास सुटलेला आहे, सुगंध सुटलेला आहे। नक्की ट्राय करून बघा। अप्रतिम झालेली आहे। ग्रेव्ही ही खूप सुंदर दिसते आणि पनीरचे काप आहा, पनीरची भाजी ज्यांना आवडते त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। इथे मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेले आहे। सर्वात पहिल्यांदा आपण मसाला तयार करून घेऊयात। त्यासाठी आपल्याला इथे कांदा लागणार आहे, मिरच्या लागणार आहेत, भरपूर लसूण आणि भरपूर आलं लागणार आहे। तर इथे साधारण 3 कांदे मी इथे घेतलेले आहेत, 4-5 हिरव्या मिरच्या, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं आपण इथे परतून घेऊयात। साधारण 3 ते 4 मिनिटं आपण छान परतून घेऊयात। 3 ते 4 मिनिटांनंतर असा रंग बदललेला आहे कांद्याचा आणि ह्यामध्ये आपल्याला पालक, थोडीशी पुदिन्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीरीची पानं ही शिजवून घ्यायची आहेत। अतिशय वेगळी ही रेसिपी आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर जरूर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि सर्वात पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघताय, जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्या, माझी पद्धत आवडली तर जरूर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स बरोबर शेअर करा आणि सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा। आता हे सर्व साहित्य आपण साधारण अजून 3 ते 4 मिनिटं हे शिजवून घेणार आहोत। पालक आणि पुदिन्याची पानं, कोथिंबीरीची पानं ह्या कांद्यामध्ये मस्त अशी शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता मऊ झालेली आहेत। आता हे सर्व मिश्रण आपण पूर्णपणे थंड करून थोडंसं पाणी घालून मिक्सरला बारीक पेस्ट तयार करून घेणार आहोत। तर मी मिक्सरला अशा पद्धतीने पेस्ट तयार केलेली आहे। आता ही ग्रेव्ही आपली तयार आहे। आता ह्याला आपण फोडणी देऊन घेणार आहोत। तुम्ही बघू शकता हलकसं पातळसर दिसतंय। याच्यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालून वाटलेले आहे। आता कढईमध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल घालून घेणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर आपण यामध्ये पनीरचे काप जे आहेत ते मस्त गोल्डन होईपर्यंत तळून घेणार आहोत। ज्यांना पनीरची भाजी आवडते त्यांनी ही भाजी नक्कीच ट्राय करा। खूप सुंदर लागते, खूप टेस्टी लागते। आता बाजारामध्ये मस्त अशा भाज्या, हिरव्या भाज्या उपलब्ध आहेत। पालकही भरपूर आलेला आहे, कोथिंबीर आलेली आहे, पुदिनाही आलेला आहे। तर तुम्ही अशा पद्धतीची पनीर हैदराबादी घरच्या घरी संडे स्पेशल म्हणून नक्कीच बनवू शकता। आता पनीर दोन्हीही बाजूनी आपला तळून झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला अजून दहीही घालायचं आहे। तर इथे मी अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, छान फेटून घेऊयात आणि यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला मसाले घालून घ्यायचे आहेत। इथे किचन किंग मसाला 1 चमचा मी घातलेला आहे, लाल तिखट घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा, त्याच्यानंतर आपल्याला घालून घ्यायचा आहे गरम मसाला, तोही अर्धा चमचा घालून घ्यायचा आहे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। सर्व साहित्य आपण छान मिक्स करून घेऊयात। ही एक आपली मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे, तीही आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे। आपली दह्याची पेस्टही तयार आहे। आता फोडणी तयार करून घेऊयात। फायनल स्टेजला आलेलो आहोत आपण। त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। त्याच तेलामध्ये, ज्या तेलामध्ये आपण पनीर तळलेलं होतं त्याच तेलामध्ये आपल्याला फोडणी करायची आहे। अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे, 2 ते 3 लवंगा आणि 2 ते 3 मिरी, त्याचबरोबर 2 मी इथे सुकलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत। त्याच्यानंतर हिरवं जे वाटण तयार केले आपण ते यामध्ये घालून परतून घेणार आहोत। नेहमीपेक्षा वेगवेगळं काहीतरी आपल्याला बनवायचं असतं। लहान मुलांनाही तेच भाज्या खाऊन कंटाळा आलेला असतो, इवन आपल्यालाही आलेला असतो। तर तुम्ही अशा पद्धतीची मस्त अशी भन्नाट हैदराबादी पनीर हैदराबादी नक्कीच बनवू शकता। जर रेसिपी आवडली तर जरूर लाईकचं बटन प्रेस करायला विसरू नका, सबस्क्राइब करायला विसरू नका। आता झाकण घालून मी साधारण 3 ते 4 मिनिटं ठेवलेलं आहे। मस्त उकळी आलेली आहे। आता यामध्ये हे दह्याचं मिश्रण घालणार आहोत। ज्या वेळेस आपण दह्याचं मिश्रण घालणार आहोत गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे। परत एकदा मिक्स करून घेऊयात। खूप सुंदर सुगंध सुटलाय, नक्कीच सगळ्यांना आवडेल आणि तुम्हाला नक्कीच सगळेजण कौतुक करतील की खूप सुंदर अशी ही भाजी झालेली आहे।
आता यामध्ये आपण पनीर घालून घेणार आहोत. त्याच्या आधी आपण थोडंसं मीठ घालून घेऊयात. दह्यामध्ये आपण मीठ घातलेलं होतं. पनीरचे काप मी इथे घालून हलकंसं गरम केलेलं आहे. उकळी यायला सुरुवात झालेली आहे. त्यामध्ये कसुरी मेथी घालून घेऊयात आणि भरपूर अशी कोथिंबीर घालून घेऊयात. आणि आपली पनीर हैदराबादी आता इथे तयार आहे. खूप सुंदर सुगंध सुटलाय. ग्रेव्ही ही खूप छान झालेली आहे. नक्की याचा आस्वाद घ्या. नक्की बनवून बघा. आता मी ही सर्व करून घेतेय. कोणत्याही गरमागरम चपाती बरोबर, फलक्या बरोबर किंवा तुम्ही रोटी जर घरी बनवली तर त्याच्यासोबतही ही भाजी अप्रतिम लागते. नक्की बनवून बघा. आहा, मस्त दिसतीये आणि सुगंधही खूप सुंदर सुटलेला आहे. ग्रेव्ही ही छान झालेली आहे. नक्की याचा आस्वाद घ्या. तुम्ही मला कमी वेळेत छान प्रतिसाद दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार. माझ्या खमंग केळ पोळीला तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय, त्याच्याबद्दलही मी सर्वांचे आभार मानते. आहा, आपली ही पनीर हैदराबादी आता सर्व करून झालेली आहे. सर्व करताना मी थोडंसं बटर यामध्ये घालून घेणार आहे. आहा, सुंदर दिसतीये. आता याचा आस्वाद तर मी घ्यायला रेडी आहे. चला तर मग आपण लवकरच भेटूयात. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. परत एकदा भेटूयात असे एक छान मस्त रेसिपी घेऊन.